सरकार आलं तर पोलिसांना बघून घेऊ असं ठाकरे म्हणतात, पण त्यांचं सरकार येणारच नाहीये हे त्यांना सुद्धा माहिती आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। त्यांच्याशी याच संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मीरा भाईंदरमध्ये आज बाईक रॅली आहे। या बाईक रॅलीमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत। आपल्या सोबत आता मुख्यमंत्री साहेब आहेत। तर कालच्या विक्रोलीच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलेलं की माझ्या कार्यकर्त्यावर ज्याने हल्ला केला त्या पोलिसांना आमचं सरकार आल्यावर सोडणार नाही, आणि त्याच्याबद्दल काय? सरकार आल्यावर ना ते कुठल्या स्वप्नामध्ये आहेत मला माहित नाही। गरीब असणाऱ्यांना आणि शिव्या शाप देणाऱ्यांना कोणी मतदान करत नाही। फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना कोणी मतदान करत नाही। काम करणाऱ्या लोक मतदान करतात, आणि आता तर त्यांना भगव्याची अलर्जी झाली आहे। त्यामुळे या निवडणुकांमध्ये या भगव्याच्या अलर्जीवाल्यांना जनता धडा शिकवेल। सर, आता प्रचाराचा आज सायंकाळी 6 वाजता प्रचार तोफा थंडावतील। आपण या निवडणुकांकडे कसं बघता, प्रचाराकडे कसं बघता? एकूण महायुतीचं काम 2 वर्षातलं काम, 10 वर्षातलं मोदीजींचं कामाला लोक मतदान करतील, आणि आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन ही निवडणूक लढवतोय। त्या इंडिया अलायन्स सारखं आरोप प्रत्यारोप, मोदीजींना शिव्या शाप देणं, आम्हाला शिव्या शाप देणं, याच्यावर आम्ही ही निवडणूक लढवत नाही। आम्ही विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढवतोय। या राज्यामध्ये झालेले जे प्रकल्प आहेत, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, कोस्टल हायवे, मेट्रोचे प्रकल्प, अनेक प्रकल्प जे आहेत, अनेक प्रकल्प लोकांसमोर आहेत, आणि या प्रकल्पांना आणि महायुतीने घेतलेल्या निर्णयाला या महाराष्ट्रातली जनता मतदान करेल, आणि महायुती प्रचंड मताधिक्याने विजय होईल। कॅमेरा पर्सन आणि रस्तोगीसह प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, मीरा रोड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।